महायुती सरकार स्थापनेपूर्वी मंत्रिपदावरून दावेदारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली। ग्रामीण राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी तिन्ही पक्षात रस्सीखेच सुरू असल्याची माहिती मिळाली। दरम्यान मंत्रिपदासह पालकमंत्री पदावरूनही तिढा असल्याची माहिती। मराठा महासंघाने देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा जाहीर केलाय। फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत अशी भूमिका मराठा महासंघाचे राष्ट्रीय सचिव संभाजी दहातोंडेंनी झी 24 तासकडे मांडलेली आहे। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांचं नेतृत्व करतात असंही संभाजी दहातोंडेंनी म्हटलं। संभाजीनगरमध्ये पालकमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आतापर्यंत पालकमंत्री शिवसेनेकडे होतं, त्यामुळे ते शिवसेनेलाच मिळावं अशी मागणी आहे। त्यात अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाट हे दोघेही पालकमंत्री पदावर अडून बसलेत असं सूत्रांनी सांगितलं। महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना कुणालाही मुख्यमंत्री केले तर आमचा पाठिंबा असेल असं शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव लंगे यांनी म्हटलं। सोबतच मला मंत्रिपदाची संधी मिळाल्यास मतदारसंघ जिल्ह्याचा विकास करणार असं देखील लंगे म्हणाले। तीन पक्षाचं सरकार असल्यानं चर्चांना वेळ लागतोय अशी माहिती बावनकुळेंनी दिली। तर लवकरच सरकार स्थापन होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। मुख्यमंत्री पदाचा निर्णय एकत्र बसून घेणार असून नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये शपथविधी होणार असल्याची माहिती बावनकुळेंनी दिली। मुख्यमंत्री पदाबाबत मुनगंटीवारांनी मोठं विधान केले। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा सुधीर मुनगंटीवारांनी व्यक्त केली। तसंच सीएम पदाचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होतो असंही मुनगंटीवार म्हणालेले आहेत। पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू आहे। पुण्यात भाजप कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावेत यासाठी सारसबाग सिद्धिविनायक गणपतीला साकडं घालून आरती केली आहे। मात्र यावेळी पुण्याचे पालकमंत्री त्यांच्याबाबत मागणी केली नसल्यामुळे पुण्याचा पालकमंत्री कोण त्यावर संभ्रम दिसून येतो। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजेत अशी इच्छा संदीपान भुमरेंनी व्यक्त केली आहे। तर वरिष्ठ पातळीवर मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय होईल असंही भुमरेंनी स्पष्ट केलं। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत ही शिवसेनेची इच्छा असल्याचं विधान भुमरेंनी केलं। एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी राजेश क्षीरसागरांनी अंबाबाईला साकडं घातलंय। तर राजेश क्षीरसागरांना मंत्रिपद मिळावं यासाठी शिवसेना वैद्यकीय कक्षानंही अंबाबाई चरणी साकडं घातलंय। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी नांदेडमध्ये शिवसैनिकांनी देवाला साकडं घातले। रेणुका माता मंदिरात महाआरती करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। पालघरमध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुंदन संखे आणि पदाधिकाऱ्यांनी मंदिरात होम हवन केले। एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी हे होम हवन करण्यात आले। एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ अयोध्येत बॅनर लावले। शिंदे सीएम व्हावेत असा बॅनरवर उल्लेख करण्यात आला। एकनाथ शिंदेच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करत शिंदे मुख्यमंत्री व्हावेत अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले। अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळावी अशी इच्छा शिरूर हवेलीचे महायुतीचे नवनिर्वाचित आमदार माऊली कटकेंनी व्यक्त केली। तर गोडगंगा आणि यशवंत सहकारी साखर कारखाने अजित पवारांच्या मदतीने वर्षभरात सुरू करणार असंही कटके म्हणाले।